नको नको मना गुंतो माया जाळी काळाला जोडी ग्रासा काळाची हे उडे पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाबा सोडविना राजा देशेचा चौधरी आणि सोयरे भली भली काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाबा तुका म्हणे तुझ सोडविना कोणी का चक्र पाणी वाचून या काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाबा पंडुरंगा गुरु वृद्धवाना पांडुरंगा गुरु वृद्धवाना गोधरे चरण मंदनी गोधरे चरण मंदनी गोधरे समचरण सरोजन सांद्रनिदाम्बुदाभं जगन्निहित बाण मंडनं मंडनं तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं वन्दयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरदयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुर्वा गंगा विशुद्धम नितपाद स्वरजं सरोदेशिरं जं वेदं पुण्यनां राधेशिरं समाधेशमुरलिं नमामि गंगागिरिं शुचिः शीलः समदक्षः सप्रतापविजितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं नको नको मना गुंतो माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली तुका म्हणे तुझं सोडविना कोणी का चक्रपाणी जगद्गुरु तुकोबारांचा मनाला उपदेश करणारा 4 चरणाचा अभंग आहे. काही लोक 5 चरण म्हणतात ना. एक कळव काय सोडविना बंधू पाठीची बहीण पण हे कळव गाथ्यात नाही म्हणतात लोक पण गाथ्यामध्ये हे कळव नाही. हा अभंग गाथ्यामध्ये 4च चरणाचा आहे. 5वं चरण म्हणतात ज्यांना तुला सापडलं असेल पण मला तर काही सापडलं नाही गाथ्यात. गाथ्यामध्ये 4 चरण येतात. तर अशा प्रकारे मनाला उपदेश करणारा हा अभंग आहे. उपदेशपर प्रकरणातील निमित्त आहे प्रथम वर्ष श्राद्धाचं. कैलासवासी विनायक कचरू पाटील डोंगरे यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध. समस्त डोंगरे परिवार वाल्मिक विनायकराव पाटील डोंगरे, जालेंदर विनायकराव पाटील डोंगरे, रवींद्र विनायकराव पाटील डोंगरे उपसरपंच, सौ लता जयंतराव पाटील वगदे, सौ लहानूबाई कचरू पाटील पवार, समस्त डोंगरे परिवारावर प्रेम करणारे सर्व त्यांचे आप्तेष्ट मित्रगण भक्तगण. तर अशा प्रकारे कैलासवासी विनायक कचरू पाटील डोंगरे यांचं श्राद्ध आहे. बेटाच्या सेवेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं एक मोलाचं कार्य होतं. बेटामध्ये यात्रेचा प्रसंग असेल, पुण्यतिथी असेल, अशा वेळेला भाकरी गोळ्या करणे, आमटी
ची वर्गणी करणे याकरता सुद्धा आणि या कामात ते सक्रिय असायचे, कष्ट करायचे. आज त्यांच्या श्राद्ध आहेत. डोंगरे परिवार या ठिकाणी डॉक्टर डोंगरे, डॉक्टर राजीव डोंगरे उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम डोंगरे परिवाराचाच आहे. लाळगाव हे बेटाच्या जवळचं गाव आहेत आणि बेटाशी जोडलेलं आहेत. पूर्वीपासून बेटाचा सप्ताह केला आहे. नाव लाळगावकरांनी सुंदर सप्ताह केला, पण सप्ताह सगळा परस्पर झाला आल्यावर खिशाला झळपोसाची काही गरजच नाही पडली. नेमके सप्ताहाच्या वेळेला आल्याचे पैसे आले, पण सप्ताह सुंदर झाला. छोटंसं गाव आहे, नाही तर एक केलं ना त्यांनी. आता बाकी सप्ताहाची काय गरज आहे. असं समस्त ग्रामस्थ लाळगावकर भजनी मंडळ, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद. डोंगरे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण, त्यांनाही धन्यवाद. श्राद्ध आहेत. श्राद्ध हा एक विधी असतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्धाला एक महत्त्व दिलं जातं. ज्या माता पित्यांनी आपला जन्म दिला, संस्कार दिले, त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता काहीतरी एक प्रक्रिया आहे. या श्राद्धाच्या माध्यमातून त्यांची कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो, कारण त्यांनी जन्म दिलेला आहे, संस्कार दिलेले आहे. कुलम पवित्रम जन्मीकृता वसुंधरा पुण्यवती च ते अपार संवत्ससागरे स्कंदीतं परिब्रह्मनिर्यश्चेताः. एखाद्या कुळामध्ये सत्पुत्र जन्माला येतात, ते आपोआप येत नाही. तर धन्य माता पिता तयाचिया, त्या माता पित्यांचं त्यामध्ये काहीतरी आहे ना. त्यांनी मुलांना घडवलंय. योग्य वेळेला संस्कार देणं हे माता पित्यांचं कर्तव्य असतं. योग्य वेळेत जर आपण संस्कार देऊ शकलो नाही, मुलगा बिघडला, नंतर मग रडत बसतात लोक, लाथा खायची पाळी. आता रडून काय उपयोग आहे, जेव्हा संस्कार द्यायचे तेव्हा दिले नाही. एकदा एक मुलगा, त्याला चोरी करायची सवय पडली. शाळेमध्ये कोणाची पेन्सिल चोर, पाटी चोर, दप्तर चोर, पुस्तक चोर, वही चोर, चोरायचं, कोणाचा कंपास चोर. आईने त्याला विरोधच केला नाही. आईला म्हटलं बरं आहे, आपल्याला खर्चाचं काम नाही, परस्पर येतं. हळूहळू तो मुलगा जसा मोठा होत गेला तसा त्याचा चोरीचा प्रकारही वाढत गेला आणि तो एका मोठ्या गुंडांच्या टोळीमध्ये शिरला आणि मोठ्या मोठ्या चोऱ्या करू लागला. दरोडेखोर बनला. काही खूनही त्याने केले. एक दिवस पोलिसांच्या हातात सापडला. बरेच गुन्हे त्यांनी केलेले, ते गुन्हा कबूल झाला आणि कोर्टाने सजा दिली, फाशीची शिक्षा. गंभीर गुन्ह्यामध्ये तो सापडला. जेलरने विचारलं, तुला फाशीवर जावं लागण्याची शेवटची इच्छा काय? त्याने सांगितले, माझी शेवटची इच्छा आहे, मला आईला भेटायचं. वडील वारलेले होते त्याचे. आईला बोलवलं. त्या मुलाकडे पाहून आई रडत होती. मुलगा फासावर जाणार आहे, पण चांगलं काम करून जात नाही ना. ज्याप्रमाणे वीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव देशाच्या स्वातंत्र्याकरता ज्यांनी फाशी स्वीकारली, पण त्यांच्या माता पित्यांना त्याचा स्वाभिमान आहे. पण हा मुलगा दरोडेखोर म्हणून पकडला गेलेला आहे, अनेक खून केलेले आहेत, अनेक गुन्ह्यांमध्ये सापडलेले आहेत आणि त्याला फाशीची सजा होत आहे. आईला दुःख आहे. आई मुलाकडे पाहून रडत होती, मुलगा आईकडे पाहून रडत होता.
तेवढ्यामध्ये काय त्या मुलाला लहर आली, त्या मुलाने आईला एक थप्पड दिली. तिथं जेलर होता, त्या जेलरने सांगितलं, अरे थोड्या वेळाने तुला फाशीवर जावं लागणार आहे, तू आईच्या भेटीची इच्छा व्यक्त केली, तू काय केलंस? त्याने सांगितलं, अशीच थप्पड जर मला तेव्हा बसली असती जेव्हा मी पेन चोरला होता, आज मी या स्थितीपर्यंत गेलो नसतो. हे काय मी अज्ञानी होतो, घडले माझ्यातून दोष, पण त्यावेळेला आईने मला संस्कार दिले असते. आईने जर सांगितलं असतं की अरे तू चूक करतोयस, ही चोरून आणलेली वस्तू ज्याची आणली असेल त्याची परत नेऊन दे, कदाचित मी सुधारलो असतो. कारण योग्य वेळेला योग्य मार्गदर्शनाची सुद्धा गरज असते माणसाला. आणि म्हणून आपण जर योग्य संस्कार आपल्या पुत्रांना देऊ शकलो नाही तर त्याचे परिणाम समोर पुढे येतात, आणि ते परिणाम त्याला तर भोगावं लागतात, पण आपल्यालाही भोगावं लागतात. आणि मग अशा प्रकारे मुलगा सद्गुणी सदाचारी निघाला तर त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर, एकट्याच्या कर्तृत्वावर नाही, कर्तृत्व तर आहे त्यामध्ये, परंतु मातापित्यांचा सुद्धा हात त्यामध्ये असतो. मातापित्यांनी त्याला चांगले संस्कार दिलेले असतात. ज्या मातापित्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता श्राद्धादी कर्म केले जातात. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगामध्ये मनाला उपदेश करतात. जगामध्ये उपदेश करणारे फार लोक आहेत. ग्रंथ सुद्धा आहे, त्या ग्रंथांमध्ये उपदेश आहे. या विश्वामध्ये एवढे ग्रंथ आहेत, सगळे ग्रंथ जर एकत्रित केले तर हिमालयासारखा डोंगर तयार होईल. या ग्रंथांमध्ये उपदेश आहे. किती लोकांमध्ये परिवर्तन झालं. उपदेश करणारे फार लोक आहेत. उपदेश कोणाला करावा, केव्हा करावा हे कळावं. एक माकड होते का झाडावर, अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि गारपीट सुरू झाली. असं गाडीने झोडपलं ते माकड, थरथर थरथर कापायला लागलं. त्या झाडावर सुगरणीचा खोपा होता. पाऊस उघडल्यानंतर ती सुगरण आपल्या खोप्याच्या बाहेर आली. तिने पाहिलं हा माकड जे थरथर कापत होतं. ती सुगरण माकडाला म्हणली, अरे माकडा, देवाने तुला हातपाय दिले, एखादी झोपडी बनवली असती तर सुरक्षित राहिला असता, कशाला तुला थंडीमध्ये कुळकुळ करायची गरज पडली असती बरं. असं म्हटल्याबरोबर माकडाला राग. माकडाने धरला त्या सुगरणीचा खोपान, तुकडे तुकडे करून दिले फेकून. ती पावसात मी पावसात. सुगरणीने जो केला होता उपदेश तो काय वाईट होता का, चुकीचा होता का? नाही, चुकीचा नव्हता. आपण फुकटचे सलेली की असं होतं. म्हणून कोणा फुकट सले देतो नका. कारण नसताना त्या सुगरणीने सल्ला दिला. सल्ला जरी योग्य होता तो माकडाला पटला नाही ना. मग तुम्ही दिलेला सल्ला जर समोरच्याला पटत नसेल तर बळजबरीने सल्ले देण्याचं कामच करू नका. नाही तर सल्लागाराला उलटत असतं ते. मग कोणाला उपदेश करावा हा विचार करावा. क्रोधी अविश्वासी ज्यासी बोलवायचा, क्रोधी अविश्वासी ज्यासी बोलवायचा, व्यर्था पुण्याच्या शिरवणे, व्यर्था पुण्याच्या शिरवणे. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा. एखादा क्रोधी आहे, अविश्वासी आहे, त्याचा विश्वास त्याच्यावर नाही आहे, तर त्याला बोध नाही आहे. म्हणून व्यर्थ आपली वाचा शिणवू नये. म्हणून निरर्थक फुकटचे सल्ले कोणाला देत जाऊ नये. सुगरणीने सल्ला दिला, माकाला पटला नाही. किंवा एखाद्याला आपण सल्ला देतो, ऐकण्याची त्याची मानसिकता आहे किंवा नाही हाही विचार सल्ला देणाऱ्याने करावा. एक मनुष्य मुंबईला सर्व्हिसला होता. दीपावलीच्या पिरियडमध्ये, दीपावलीच्या काय 4-5 सुट्ट्या होत्या, गावी जाण्याकरता निघाला. गर्दी खूप बसमध्ये, पत्नीसोबत, मुलबाळासोबत, आणि गर्दीतून बस गेली हातावरून निघून.
डोक्याला हात लावून बसला, वेळेवर तर रेल्वे स्टेशनवर पोहोचलो नाही, गाडी जर निघून गेली तर रिझर्वेशन पुन्हा मिळणार नाही, दिवस फार थोडे आहेत. तेवढ्यामध्ये एक मनुष्य आला, म्हणजे अहो मला एक सांगू का, म्हणजे काय, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये अर्जुनला काय सांगतो तुम्हाला सांगू का. तो मला श्रीकृष्ण अर्जुनला काय सांगतो हे नको सांगू, मला गाडी केव्हा मिळेल हे सांग. त्याची मानसिकता आहे काय ऐकण्याची, त्याची मानसिकता, त्याला जायचं घरी, त्याला बस मिळेल ना, स्टेशनवर पोहोचाय, रेल्वे स्टेशनवर वेळेवर नाही पोहोचला तर गाडी निघून जाईल ही त्याला काळजी. आणि हा म्हणतो भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेत काय सांगतात सांगू का. आता ते ऐकण्याची जर मानसिकता नसेल तर तुमचा उपदेश काय उपयोग. काही वेळेला मनुष्य उपदेश करतो, पण उपदेश करणारा बद्दल ऐकणाऱ्याच्या मनात आदर असावा, आणि उपदेश करणारा सुद्धा आचार संपन्न असावा. नाही तर दोघं जण चालले होते पिलेले, डोलत डोलत चालले एकमेकाला धरून, हा जरा हळू चल म्हणजे, दुसरा म्हणला अरे इतकी पेत असतं का तू चालता येणार बोलता येणार. तो म्हणला तू काय उपदेश करतो, तुझी उतरू दे मग सांग म्हणे मला. उपदेश करणारा शुद्ध असावा तर त्याच्या उपदेशाचा काही परिणाम होतो. आणि म्हणून दुसऱ्याला उपदेश करण्यापेक्षा अगोदर स्वतःच्या मनाला उपदेश करा. कबीर महाराज वर्णन करतात, रे मन मोरख कबद गजग जीवन व्यर्थ गवाएगा. मन मोरख कबद गजग जीवन अरे मना रे मन मोरख गवद गजग जीवन निरर्थक चिंतन करणं हा मनाचा स्वभाव आहे. मन एका जागेवर बसतं का हो. शरीराने जरी आपण एका जागेवर असलो तरी मन एका जागेवर नाहीये. झोपेमध्ये सुद्धा स्वप्नाच्या रूपाने ते फिरतच असतं. म्हणून या मनाला उपदेश आहे. माझे ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी भ्रमराचा रूप करतात. ऋण झुनो ऋण झुनो ऋणो झुनो ऋणो झुनो सांगे तू अवगुण रे भ्रमरा. अरे या भ्रमरामध्ये काय अवगुण आहे. भ्रमरामध्ये काही गुण आहेत आणि काही अवगुण नाही आहे.
भ्रमरामध्ये काय गुण आहेत? भ्रमर भेदी कोडे भलते काष्ट कोरडे. मोठे मोठे लाकडं कोरणारा भ्रमर ज्यावेळेला कमळाच्या फलावर बसतो मकरंद सेवन करण्याकरता कमळाच्या पाकळ्या मिळतात. नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमरा जो म्हणा, गोवी भ्रमरा जो म्हणा, गोवी भ्रमरा जो म्हणा. नाही काष्टाचा गुमान गोवी मोठे मोठे लाकडं कोरणारा भ्रमर पण कमळाच्या फुलामध्ये मकरंद सेवन करण्याकरता जातो. सायंकाळ होते, कमळाच्या पाकळ्या मिटतात. कमळ दळ चिरून देणे, कमळाच्या पाकळ्याला स्पर्श होऊ देत नाही. त्याला कमळाची पाकळी कोरणं काय अवघड आहे का? पण कमळाचं सुगंधावर प्रेम आहे. परिमळाची धाव भ्रमरोळी तैसी तुझी गोडी लागो. माझे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्याप्रमाणे भ्रमराला सुगंधाची गोडी आहे तशी तुझी गोडी मला लागू दे. हा झाला भ्रमरातला गुण. भ्रमरामध्ये काय अवगुण आहेत? एक तर भ्रमण एका जागेवर थांबत नाही. तो भ्रमणच करीत असतो. तो नेहमी नेहमी भ्रमीभूत होत असतो. एक भ्रमर भ्रमण करीत असताना एक दृश्य त्याला दिसलं. पळसाचं झाड होतं. त्या पळसाच्या झाडावर एक पोपट बसलेला होता. हिरव्या रंगाचा पोपट हिरव्या पालवीमध्ये तो दिसला नाही, परंतु त्या पोपटाची चोच लाल होती. ती लाल चोच यांनी पाहिल्यानंतर याला भ्रम झाला पळसाच्या फुलाचा. पोपटाची चोच आणि पळसाचं फुल जवळजवळ दिसायला सारखंच येत नाही. त्या पोपटाच्या चोचीकडे पाहिल्यानंतर त्या भ्रमराला असं वाटलंय पळसाचं फुल आहे. भ्रमराने विचार केला, या दिवसात पळसाला फुले येत नसतात. पळसाला फुले येतात तेव्हा पालवी नसते, सगळे लाल झालेले असतात. पण अचानक हे फुल कसं काय आलं? आणि जी वस्तू ज्या काळात मिळत नाही त्या काळात त्या वस्तूला विशेष महत्व असतं. भ्रमराने विचार केला, एक अचानक या पळसाला फुल आलेलं आहे. या पळसातील फुलाच्या मकरंद सेवन करायला आपल्याला काय हरकत आहे? आणि म्हणून त्या भ्रमराने धाव घेतली पळसाच्या झाडाकडं. पळसाच्या झाडाच्या जवळ भ्रमर आलं. तेवढ्यात बरोबर त्याच क्षणी त्या पोपटाचं लक्ष गेलं भ्रमराकडं. त्या पोपटाने भ्रमराकडं पाहिल्यानंतर त्या पोपटाला असा भास झाला, इथं जांभळीचं झाड असलं पाहिजे. आणि आयतं जांभूळ जर तोंडात पडत असेल तर का सोडावं बरं? आणि म्हणून पोपटाने झडप घातली, त्या भ्रमराला खाऊन टाकलं जांभूळ समजून. बघा, पोपटाची चोच लाल दिसली, त्याला पळसाचं फुल समजून तो गेला, पण ते पळसाचं फुल नव्हतं, पोपट होता. आणि मकरंद तर मिळाला नाही, परंतु शेवटी जीवन संपलं. हा भ्रमणातला अवगुण आहे. भ्रमीभूत झाला. एके ठिकाणी सुंदर चित्र होतं बगीच्याचं भिंतीला. बगीचा होता, त्या बगीच्यात कमळ खिललेले होते. भ्रमणावरला चला या कमळाचा मकरंद सेवन करण्याकरता गेला, तसा भिंतीला धडकला. कारण ते खरे कमळ नव्हते, ते चित्र होतं. पण भ्रमणाला कळालं नाही, खरं कमळ समजून भिंतीला धडकला. एक भ्रमर गेला केवड्याच्या वनामध्ये. केवड्याचं फुल हे लांबून दिसायला कमळासारखं दिसतं, पण त्यात सुगंध असतो पण मकरंद नसतो. भ्रमर सुगंध आणि मकरंद दोन्ही गोष्टींचा भोक्ता असतो. केवड्याच्या वनामध्ये गेला आणि फुल म्हणून, कमळाचं फुल म्हणून केवड्याच्या फुलावर बसला. त्याला होते काटे. ते काटे टोचले, फाटले पंख. एक भ्रमर शाल्मलीच्या वनात गेला. शाल्मली म्हणजे सावर असते ना, त्या सावरीला फुल येतं, ते सुद्धा कमळासारखं दिसतं.
त्याला संस्कृतमध्ये शाल्मली म्हणतात. या शाल्मलीच्या वनामध्ये, साबरीच्या वनामध्ये जेव्हा ते भ्रमर फिरायला लागलं, त्या सावलीला फुलं आलेले होते आणि ते कमळासारखे दिसत होते. या भ्रमराला वाटलं इथं कमळ खिललेलं आहे, त्या फुलावर बसण्याकरता गेला तर सावलीला सुद्धा काटे असतात आणि त्या सावलीच्या फुलामध्ये मकरंदही नाही आणि सुगंधही नाही, पण काटे. तिथं सुद्धा काटे टोचले. एक भ्रमर भ्रमण करीत असताना समोर बघा हत्ती असतो ना, हत्तीच्या मस्तकाच्या ठिकाणी, गंडस्थळाच्या ठिकाणी काही हत्तींना आणि स्राव होत असतो आणि तो स्राव मधासारखा मधुर असतो. तर त्या ठिकाणी भ्रमर किंवा मधमाशा बसतात. क्वचित एखादा लाखात एखादा हत्ती असतो की त्यातून तो स्राव होत असतो. या भ्रमराला वाटलं चला हत्तीच्या गंडस्थळावर आपल्याला मदत मिळेल आणि म्हणून जवळ गेला भ्रमर जवळ गेला तर तो हत्ती नव्हता, तर तो होता रेडा. मध्ये रेडाच निघाला. बऱ्याच वेळेला मनुष्य आणि काहीतरी भ्रम म्हणून जवळ जातो आणि फसतो ना, असा वेळोवेळी फसणारा हा भ्रमर. तसा मनरूपी भ्रमर सुद्धा नेहमी फसत असतो. याला वाटतं याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल. सुखाची अपेक्षा करून नाही त्या ठिकाणी जातून प्रत्यक्ष भोगतो ते दुःख बघ. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. हो, अपेक्षा सुखाची करतो, पदरात दुःख पडतो. एका माणसाने भगवान शिवाची आराधना केली, सांगितलं मला संसारात सुख पाहिजे. भगवान शिवाने सांगितलं संसारात सुख नसतं, नाही मला संसारातच सुख पाहिजे. मग शोध, तुला जिथं कुठं सुख दिसेल ना ते शोध आणि मला सांग, ते सुख मी तुला देतो. हा सुखाच्या शोधार्थ निघाला. एका गावामध्ये शिरला. सकाळची वेळ होती. पूर्वीच्या काळामध्ये बघा नदीच्या कडेला गावं असायचे आणि नदीवर सर्व व्यवहार. मग कोणी स्नानाला चाललंय, कोणी कपडे धुवायला चाललंय, कोणी बैल पाजायला सकाळी सकाळी. काही महिला होत्या, कोणी गप्पा करतायत, गप्पा करायची ती त्यांना संधी असायची. डोक्यावर हांडा, हांड्यावर कळशी, बगला ते कळशी. नदीकडे चालल्या गप्पा करीत आणि दोघी स्त्रिया गप्पा करीत जात्या. यांनी विचार केला ह्या स्त्रिया किती सुखी आहेत म्हणले. त्यांच्या मजेत प्रपंच आहे, मजेत सगळं चालू आहे. तो जवळ गेला आणि त्या दोघींची चर्चा ऐकायला लागला. झोडपाच्या अंगण काय बोलतायत. एक म्हणले काय करू, माझी सासू काय खट्याळ आहेत म्हणले, मला वेळेवर खायला देत नाही, खूप त्रास देते. दुसरे म्हणले माझे पती तर असे आहेत ना, दारू पिऊन जात मला दररोज मारतात. म्हणलं अरे अरे काही खरं नाही आहे, मला वाटलं सुखी आहे ती, आता याही दुःखीच आहेत. पुढं गेला. काही लहान लहान मुलं खेळत होते. हे मुलं किती सुखी आहेत म्हणले, यांना कुठलंही टेन्शन नाही, मजेत आहेत. आईबाप करतात त्यांचे विचार, पण त्यांना काय विचार करायचे गरज आहे. खरे सुखी तर मुलं आहेत म्हणले.
ते मुलं खेळत होते तिथं आता उभा राहिला. त्यामध्ये एक मुलगा आला लाडू खात खात. बाकीचे मुलं म्हणले आम्हाला पण दे ना. तुम्हाला कसं काय देणार, मम्मीने माझ्याकडे दिले. दुसरा धरारे म्हणले आला. दोघांनी हात धरले, दोघांनी पाय धरून चालू म्हणे. तेवढ्यात एकाची आई आली काठी घेऊन. किती वेळचा खेळतोय, अभ्यास करायचा पत्ता नाही, दोपटी तर चालवतो. यांचे काही खरं. गावामध्ये एक सावकार होता, श्रीमंत मनुष्य होता. गळगंज संपत्ती. 10-5 लोक त्यांच्या समोर बसलेले, चर्चा चालू. याला वाटलं हा व्यापारी आहे, सावकार आहे, किती श्रीमंत आहे, किती सुखी आहे. ते लोक उठून गेल्यानंतर हा गेला. मला तुमच्याकडे पाहून खूप समाधान वाटलं की तुम्ही किती सुखी आहात म्हणले. असं म्हटलं तोही लागला रडायला. म्हणले काय झालं, एवढी मोठी सगळी प्रॉपर्टी आहे पण मुलबाळच नाही, हे कोणाला. म्हणले अरे अरे. गावाच्या बाहेर निघाला, कुणीतरी एक संन्यासी रस्त्यात भेटला. हा बाबा सुखी आहेत म्हणजे, झंझट नाही, बायको म्हणायची नाही, साडी फाटली, पोरग म्हणायची नाही, तिला पैसे पैसे. हो संत महाराज नमस्कार. काय झालं, खरं तुम्ही किती सुखी आहात, कुठं चालले हो तुम्ही. काय म्हणले, भूक लागली, चाललो भिक्षेला. म्हणजे यालाही चिंता आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. सुखाची अपेक्षा म्हणून जवळ जातोय पण फसतोय. हा फसणारा भ्रमर. त्याप्रमाणे मन सुद्धा या भ्रमराप्रमाणे. नॉलेज ज्ञानेश्वर महाराज सांगतात, चरणा कामाला दालू रे भ्रमरा, भोगी तो निश्चळू रे भ्रमरा. विषयामध्ये भोगामध्ये जिथं तू सुख शोधण्याचा प्रयत्न करशील तिथं सुख मिळणार नाहीये. शेवटी कितीही तू कमवलं तरी एक दिवस मृत्यू आघात करणार आहे, तुला सोडून जावं लागणार आहे. म्हणून अरे मना या मायेच्या जाळ्यात गुंतू नको, काळ जवळ आलेला आहे. प्रथम चरणामध्ये नको नको मना गुंतू माया, 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 नको नको मना गुंतू माया.
गाडी अरे मना नको रे मना. महाराज जगाला उपदेश करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला उपदेश करतायत. सुखदुःखाला कारण मनच आहेत ना. चित्त समाधान तरी विष वाटे सोने, मनाच्या तळमळे चंदनी अंग बोले. एका शेतामध्ये एका माणसाने शेतात बंगला बांधलेला होता. बागायतदार होता, श्रीमंत होता. काही मजूर त्याच्याकडे कामाला होते. दुपारची वेळ, काही मजूर न्याहारीला बसले आंब्याच्या झाडाखाली आणि बंगल्यातून खिडकीतून दोघं पती पत्नी पाहत आहेत खाली डोकावून. मजूर जेवतायत, चालू त्यांच्या गप्पा चालू आहेत. हे दोघं पाहतायत. काय म्हणले, आपल्यापेक्षा हे मजूर सुखी आहेत. कष्ट करतात, दाबून जेवतात आणि ढेकळात जरी पडले तरी घोरायला लागतात. आपल्याला झोप येत नाही. स्पंजेच्या गाद्या आहेत, झोप कुठे येत नाही. कारण मनाच्या तळमळे चंदने ही अंग कोणे. झोप यावी म्हणून गोळ्या खातो, झोपेच्या गोळ्या. भूकही लागत नाही, कष्ट नाही त्याच्यामुळे. भूक लागण्याकरता गोळ्या, पचत नाही पचण्याकरता गोळ्या, पोट साफ होत नाही मग बाहेर काढायला गोळ्या. खायलाही गोळ्या आणि बाहेर काढायला गोळ्या. काय जीवन आहे म्हणले. अहो हे लोक कष्ट करतात, ढेकळात पडले तरी घोरायला लागतात. किती आपल्यापेक्षा सुखी आहे. ते दोघं बंगल्यातून खिडकीतून पाहत आहेत आणि ते खाली जे मजूर आहे ते वर पाहतात. काय बंगला, काय गाडी, काय ऐश्वर्य, काय देवाने आता दरिद्री बनवतो. यांना वाटलं ते सुखी, त्यांना वाटलं हे सुखी. वास्तविकता खूप काही वेगळी आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहे तो उदास. काय दुःखाचं कारण आहे? दुःखाचं मूळ कारण आहे प्राप्त परिस्थितीमध्ये असंतोष. जी परिस्थिती प्राप्त आहे त्यात तो संतुष्ट नाही आणि अप्राप्त परिस्थितीची इच्छा, नको त्याची इच्छा करतो, मग आहे त्याचा सदुपयोग करू शकत नाही. जे भगवंताने दिलेलं आहे त्यात संतुष्ट नाही आणि जे नाही त्याची इच्छा करतो आणि दुःख बघतो. एकदा राजा दशरथ रडत रडत गेला वशिष्ठाकडे. वशिष्ठाने रडण्याचं कारण विचारलं. तुझ्याकडे ऐश्वर्य सत्ता सामर्थ्य सगळं आहे, रडतो का? दशरथाने सांगितलं, पुत्र हे समय राज्यम सर्व काय कल्पते. सगळं काही पण पुत्र नाही. म्हणजे जे नाही त्याची इच्छा करतो आणि दुःख भोगतो आणि त्यामुळे मन चंचल बनतो. मनाचा स्वभाव आहे, मनाचा स्वभाव समोर. एकदा एक भिकारी होता, मनातल्या मनात विचार करीत होता. भिक्षा मागून आणून उरलेलं पीठ माठात भरून ठेवायचं आणि तो माठावर टाकून ठेवायचा. पडल्या पडल्या त्या माठाला जाऊन विचार करतोय, जर दुष्काळ पडला तर पिठाचे भार पैसे होतील म्हणले. किती पैसे होतील? एखादी शेळी येईल ना तेवढ्या पैसा. एक शेळी घेऊन टाक. 5-6 वर्षामध्ये 20-25 शेळ्या होतील. शेळ्या विकून टाकायच्या. शेळीची जात फार विचित्र, कुठे तोंड घालते ठेवायचंच नाही. मग 2 जर्सी गाई घेऊ, 20-20 लिटर दुधाच्या, 40 लिटर दूध होईल. मग 25 रुपये भाव जरी मिळाला तर 1000 रुपये होतील. 400 रुपये खर्चात गेले, 600 रुपये राहतील. मग 600 रुपये एका दिवसाचे म्हणजे महिने झाले 18,000 रुपये. 18,000 रुपये दुधाचे मिळायला लागल्यानंतर लग्न करायला काय हरकत आहे? कोणी मुलगी देईल आपल्याला, मग लग्न करून टाकू. मग लग्न होईल, घरी पत्नी येईल, मग मुलं बाळं होतील. मी सकाळी सकाळी गाईचं दूध काढीत असेल तेव्हा पोरगं पळत पळत येईल. पोरगं म्हणेल, पप्पा पप्पा मम्मीने बोलावलं. मी म्हणेन, चल बाबा समजत नाही का मी काम करतोय म्हणून. तेव्हा पत्नी बाहेर येईल, मग आमच्या दोघांचे भांडणं होतील. मला असा राग येईल, तिला अशी लात मारील. अशी लात मारली मडक्याला सारं पिठच पिठात. बघा मनाचा स्वभाव. जोपर्यंत तुमचं मन स्थिर होत नाही, मन प्रसन्न होत नाही, तोपर्यंत समाधान मिळू शकत नाही.
मन करारे व्रजन मन करारे व्रजन सिद्धीचे कारण मोक्ष बंधन समान सुखाला कारण मन आहेत, दुःखाला कारण मन आहेत, ऊर्ध्वगतीला कारण मन आहेत, अधोगतीला कारण मन आहेत. मग चित्त समाधान तरी विष वाटे सोने मनाच्या तळमळे चंदनेही अंग. म्हणून महाराज मनाला उपदेश करतात, नको नको मना गुंतू माया काळ आला जवळी ग्रासा मृत्यू जवळ आला महाराज. आणि जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा आपली जवळची जवळ राहत नाही बरं का. वृद्ध अवस्थेमध्ये बघा दृग दृग नाही तेज देह जब डग मग बग बग मग मग लग जग जग मग दृग दृग नाही ते डोळ्याचं तेज गेलं दिसायला कमी झालं. दृग दृग नाही ते देह जपट गमक पटक गमक पाय सरकार कापायला लागले. चग चग मुख दंत वचन जग भग भग तोंडातले दात पडले. चग चग मुखदंत वचन जप भग भग बोलताना हवा निघून जाते. आता सावध, काळाच्या काही सूचना असतात बरं का. मृत्यू जसं बघा नगरपालिकेच्या हद्दीत एखाद्या ठिकाणी अतिक्रमण असेल तर नगरपालिका नोटीस देते ना. पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस, चौथ्यांदा बुलडोझर. काळाच्या सुद्धा पहिल्या नोटीस असतात. मृत्यूची पहिली नोटीस, केस पांढरे व्हायला लागले की पहिली नोटीस आली, सावधा. आता सावध हो. पण हा सावध नव्हता, केस काळे झाला. एकमेकाला पाहू नका. काळाची दुसरी नोटीस, दिसायला कमी झालं. भगवान सांगतात आता बाहेर काय पाहतो, सगळं जग पाहिलं. आता दृष्टीला अंतरंग कर. तैसा हृदया माझे मी रामो असता सर्व सुखासी रामो हे भ्रांतीसे गामो विषय. तैसा हृदया माझे मी रामो, सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे. आता वृत्तीला हृदयस्थ कर, अंतरंग कर. म्हणून बाहेरची दृष्टी केली. पण ऑपरेशन करतो, चष्मा लावतो, पण सिनेमा पाहतोच. दुसरी नोटीस फेल गेली. तिसरी नोटीस, चग चग मुखदंत वचन जप भग भग
तोंडातले दात पडले. भगवान सांगितून थोडं हलका आहार सेवन करा, खीर खा, खिचडी खा. म्हणून भगवान दातच काढून घेतले, न तरी खात राहतो. हलका आहार सेवन करण्याऐवजी हा नवीन दात बसवतो, नको ते खातो, पुन्हा आजारी पडतो. आता 3 नोटीस आहे, पुढच्या वेळेला नोटीस नाही. आता डायरेक्ट बुलडोजर. नाथ महाराज सांगतात, हे येणार आहे काल तरी दुसरा येईल, हे नवीन आहे काल तरी दुसरा येईल, हे नवीन आहे काल तरी दुसरा येईल, हे नवीन आहे काल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल, आमचे काय बाजारी रे, रूपकातून नाथ मला वर्णन करतो. काय सांगतात, हे जरी ना एका आला तरी दुसरा येईल. काळाच्या नोटीस फेल गेल्या. आता सरते शेवटी बा काळ बांधून येईल, शेवटी मृत्यू आहे नाव. आणि म्हणून महाराज सांगतात, काळाची उडी जेव्हा पडेल तेव्हा कोणीही तुला सोडवणार नाही. द्वितीय चरणामध्ये काळाची उडी काही लांबून लांबून पाहुणे मंडळी आलेली आहेत. 10-5 मिनिटांमध्ये आवरून घेऊ. डोंगरे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण, भक्तगण आणि सर्व भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ लाळगावकर आणि परिसरातील पंचक्रोशीतील भक्तगण, सर्वांना धन्यवाद. महाराज सांगतात, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मृत्यूपासून कोण सोडव. ज्यांना हे सुखाचे गिळ्या घेतल्याचे अनंत काळचे नाही कोण. एक मनुष्य, मुलगा धार्मिक होता, एका साधूच्या सत्संगामध्ये नेहमी असायचा. पण लग्न झालं आणि संसार अडकला. मधून मधून कधी कधी महिना 2 महिन्यातून यायचा आश्रमात. साधून विचारला, अरे बाबा
पूर्वी दररोज यायचा तिथं सेवा करीत होता, आता काय आहे तुला? त्यांनी सांगितलं काय करावं महाराज, मला मोठा व्याप. अरे बाबा व्याप चालूच असतो, संसारातून मार्ग काढावा लागतो, वेळ काढावा लागतो. मला एवढं मोठं आई बाप त्यांचं प्रेम, पत्नीचं प्रेम यांना सोडून जाता येत नाही ना. सांगितलं अरे बाबा ते प्रेम करतात ते काही खरं प्रेम नाही. म्हणजे असं कसं काय म्हणतो तुम्ही खरं प्रेम नाही? तुला सांगू का? म्हणजे दाखवतो तुला. त्याला योगाभ्यास शिकवला, प्राणायाम शिकवला, प्राणायामाद्वारे श्वास रोखण्याची प्रक्रिया शिकवली. योगामध्ये श्वास रोखण्यात ज्याला कुंभक आपण पूरक रेचक कुंभक, श्वास घेण्याला पूरक म्हणतात, श्वास सोडण्याला रेचक म्हणतात आणि श्वास रोखण्याला कुंभक म्हणतात. कुंभकाची मात्रा हळूहळू